नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाकडून गट ब आणि गट क पदभरती संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. 9 सप्टेंबर 2025 रोजी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याचे निकाल आणि निवड याद्या आता जाहीर झालेल्या आहेत. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, कारण तुमची पुढची स्टेप काय असेल हेही मी सविस्तरपणे सांगणार आहे. तसेच तुम्हाला सर्व PDFs ॲक्सेस करायच्या असतील, तुम्हाला जर त्या पाहायच्या असतील तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती त्या मी शेअर केलेल्या आहेत. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा आर्टिकलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही या PDFs ज्या आहेत त्या ॲक्सेस करू शकता. सर्वात आधी बोलूया लघुलेखक म्हणजेच स्टेनोग्राफरबद्दल. लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक निम्न श्रेणी या पदांसाठी लेखी परीक्षेच्या गुणवत्तेनुसार उमेदवारांना व्यावसायिक चाचणीसाठी म्हणजेच प्रोफिशियन्सी टेस्टसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे. मित्रांनो, राज्यस्तरीय निवड समितीच्या निर्णयानुसार व्यावसायिक चाचणीसाठी एका पदामागे 5 म्हणजे 1 जसे 5 उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची यादीत नावे आहेत त्यांनी आता त्यांच्या टायपिंग आणि स्टेनोग्राफीच्या प्रॅक्टिसला वेग देणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे निरीक्षकाबद्दल म्हणजेच इन्स्पेक्टर, विधी सहाय्यक आणि वरिष्ठ लिपिक या पदांसाठी. या पदांच्या लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड सूची तयार करण्यात आलेली आहे. या निवड यादीत उमेदवारांना आता थेट कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चाचणी कधी होणार आणि कुठे जायचे. तर बघा, व्यावसायिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीचे ठिकाण व वेळापत्रक सर्व पात्र उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक ईमेलद्वारे स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे. तसेच ही सर्व माहिती धर्मादाय संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच www.charity.maharashtra.gov.in यावर सुद्धा प्रसिद्ध केली जाईल. आता पुढे काय करायचं आहे तर बघा, तुमचे ईमेल्स, स्पॅम फोल्डर्स आणि अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करत राहायचे आहे किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण प्रत्येक अपडेट इथं कव्हर करतो. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, निवड यादीत नाव आले म्हणजे तुम्हाला नियुक्ती मिळाली असा त्याचा अर्थ होत नाही. तुमची अंतिम नियुक्ती ही तुमची ओळख, सर्व कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय अहवाल आणि चारित्र्य पडताळणी झाल्यानंतरच केली जाईल. जर कोणी चुकीची माहिती दिली असेल तर त्याचे नाव यादीतून बाद केले जाईल आणि प्रतीक्षा यादीत म्हणजेच वेटिंग लिस्टमधील पुढील उमेदवाराला संधी दिली जाते. त्यामुळे मित्रांनो, तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती आत्ताच तयार ठेवा. सर्व पात्र उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा. ही महत्त्वाची अपडेट तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. PDF ॲक्सेस करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे आर्टिकलची, तिथूनही ॲक्सेस करू शकता किंवा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे, तिथून सुद्धा तुम्ही हे PDFs ॲक्सेस करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.